आपल्या जाण्याच्या अगोदर आपलं मंदिर, आपल्या जाण्याच्या अगोदर आपली मूर्ती आणि जागा फिक्स करून टाकली. हे जीवन आहे. कौतुक वाटे झाली या वेचाची. नाम मंग हे घडलं कशामुळं? पण भीमसेन महाराजासोबत राहिल्यामुळं, भगवान बाबाच्या सानिध्यामुळं, माऊली ज्ञानोबारायांच्या आशीर्वादामुळं. नाम मंगळाचे तिन्ही गुणे. या मंगल नामानं एवढी मोठी क्रांती केली. भगवंताचं नाम मुखामध्ये आहे ना, त्याला हेच विचार येऊ शकतात. लक्षात ठेवा बरं का. नाही तर माणसं म्हणतात हो जायच्या अगोदर मूर्ती, हे अमंगळ असतं, त्या नाही. अरे परमार्थ हा सोहळा मानतो याला. जाण्याचा आमच्या सोहळा आहे. लक्षात आलं का. म्हणून तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळ. त्यांचं जाण्याचं दुःख सांप्रदायिक दृष्टीनं आहे, पण परमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर महाराज म्हणले तो सोहळा आहे. सोहळा झालेला आहे. आज त्यांच्या जाण्याचा सोहळा आहे. लक्षात ठेवा. मला अभंग निवडावा वाटला हा, कारण हा पुरेपूर अभंग इंगळे महाराजांच्या जीवनात लागू होतो. पुरेपूर यथार्थ जशास तसा हा अभंग जसा आहे तसं जीवन दादा जगलेले आहेत. आणि मी खूप दादांचे कीर्तन ऐकले बरं का. महाराज म्हणायचे अगोदर इंगळे आणि मग सगळे. आता हे विनोदाचा बादशाह हे सगळ्या हे दावा हे विनोदाचा सत्ता अठ्ठा दैल्या असू शकतो. बादशाह एकच होता हा बाप बरं का. बादशाह एकच होता. पत्त्यात बादशाह एकच असतो ना. एवढं कट करा बरं का. लाईव्ह आहे, लाईव्ह नाही ना. हां झालं मग बोलाय अडचण नाही. काय काय गोष्टी समजून सांग, पण ते तेवढंच व्हायरल केलं की ते मागचं पुढचा संदर्भ येत नाही त्याचा. पत्त्यामध्ये बादशाह एकच असतो, बरोबर आहे ना. डबल बादशाह नाही. मग एक का दुरी तिरी काय ते असं ते असतं, बरोबर आहे. पण बादशाह एकच असतो. तसा विनोदाचा बादशाह एकच होऊन गेला. त्याचं नाव वैकुंठवासी इंगळे बाबा आहे. मी तर म्हणतो कितीतरी महाराज, स्वतः निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या कितीतरी कीर्तनात दादांचे विनोद सापडतील. लक्षात ठेवा बरं. मी अनेकदा दादांचे विनोद सांगितलेले आहेत पहिल्यांदा, पण दादांकडे आजही बरेच महाराज मंडळी दादांचे जशास तसे अभंग, जशास तसं दादांचे विनोद. आणि ते विनोद असे होस्तोर कळत नव्हते. किती सांगू तुम्हाला एक म्हातारी होती, किती सांगतो मला एक म्हातार होत. असंच राहायचं बरं का दादांचं. मी ऐकायचो अनेकदा आणि त्याला एक प्रमाण जोडून असायचं दादांचं. लक्षात ठेवा. मला सांगायचं एवढंच आहे, दादांनीच एक विनोद सांगितला होता बघा. तेवढा विनोद सांगतो आणि तेवढा त्यांच्या आठवणी म्हणून सांगतो. एक अंत्ययात्रा चालली होती आळंदीत. त्यांनी दृष्टांत सांगितला होता. एक अंत्ययात्रा चालली होती आणि त्या अंत्ययात्रेच्या तशी गर्दी होती, लाईन होती. आणि एक कुत्रं हार घालून चालवलं होतं. त्या अंत्ययात्रेसोबत एक कुत्रं हार घालून चालवलं होतं. एक जण म्हणे का हो ही अंत्ययात्रा कशाची आहे. ज्याची बायको मेली होती तो मडकं धरून पुढं चालत होता आणि ती अंत्ययात्रा चालली होती आणि त्या कुत्र्याला धरून हार घालून चालवलं होतं. म्हणले भाऊ ही अंत्ययात्रा कुणाची आहे. तो म्हणे माझ्या बायकोची आहे. माझ्या बायकोची आहे म्हणे. दादांनी सांगितलं होतं माझ्या पत्नीची अंत्ययात्रा आहे म्हणे. म्हणे मग या कुत्र्याला हार कशामुळं घातला. या कुत्र्यामुळं मेली म्हणे ती. काय म्हणे या कुत्र्यामुळं ती मेली म्हणे, म्हणून याला हार घालून चालवलं. अहो म्हणे मग हे कुत्रं आम्हाला द्या. म्हणे ही लंबी लाईन कायची आहे. जाईल कळलं जाईल धन्यवाद बरं का. अरे म्हणे एवढी लाईन संपल्याशिवाय नंबर येणार नाही. हे कुत्रं का साधं थोडंच आहे. महाराज लोकांवर बी भुगतं हे का साधं कुत्रं आहे का. अजिबात नाही महाराज. लक्षात ठेवा. हे दादांचे असे विनोद राहायचे ते कळायचे नाही लवकर. अतिशय गोड. आणि दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला ही सेवा करण्याची संधी, आमचे मित्र, अतिशय गोड व्यक्तिमत्व. मी म्हणतो दादा तर गोड होतेच, दादा तर गोड होते याच्यात शंका नाही. पण दादापेक्षाही दुप्पटचा गोडवा सोपान महाराजांकडे आहे. सोपान महाराजांकडे. आणि सोपान नावात ही ताकदच आहे. बरोबर आहे ना. सोपान नावात ही ताकद आहे. माणसं जोडण्याची ताकद आहे. लक्षात मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. बस गुणदोष दुशीर दोष गुणस्तु भयवर्जिता. जगातला सगळ्यात मोठा दोष आहे दुसऱ्याचे गुणदोष पाहणं. आणि जगातला सगळ्यात मोठा गुण आहे कुणाचे गुणदोष न पाहणं. अनेकाचे कानी गुणदोष मनाना. बस हे व्यक्तिमत्व तसं आहे. पहिल्याच भेटीत माझा इश्क झाला त्याच्याबरोबर. बरोबर आहे ना. मी कीर्तनाला आलो होतो गावात
गावातल्या कीर्तनाला आलो होतो. तिथं आमची भेट झाली होती पहिली, पण अशी जवळून भेट गावातल्या कीर्तनात मी भगवान बाबाच्या जयंतीनिमित्त आलो होतो आणि तेव्हा आमची दोघांची भेट झाली आणि तेव्हापासून आम्ही जवळ आहोत. महाराजांचं प्रेम आहे आणि म्हणून हा योगा या ठिकाणी आलेला आहे. खूप काही मला दादांच्या आठवणी सांगता येतील. दादांनी लहान लेकराला सुद्धा आवाज बोलावं. कोणत्या कीर्तनकाराला ते मोठे जरी असले तर ते आहोकावच बोलायचे बरं का. ते असं म्हणायचे नाही, मन संतोष, मन नामदेव म्हणा, संतोष बुवा म्हणा, नामदेव महाराज, आणि एकचही नाव विसरायचं नाही दादांकडून. एक घेण्यासारखा गुण, अनेक गुण दादांचे होते. निश्चितच मी तर म्हणतो या बीड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं या एक दीड वर्षात जे काही चाललेलं आहे ना, कदाचित दादा असते तर हे खूप निवळलं असतं दादाने. कारण दादानी हे कधीच, महाराज हे यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, हा निर्णय दादानी केला होता. नाहीतर दादाच्या समाजातून येतात. भगवान बाबाचं मंदिरही त्यांनी बांधलं, भीमशे महाराजांचं मंदिरही त्यांनी बांधलं. मी तर म्हणतो बीड जिल्ह्यातल्या ह्या पत्रकारांना माझी विनंती आहे, इकडच्या तिकडच्या बातम्या दाखवल्यापेक्षा या आश्रमातलं मंदिर दाखवा इंगळे महाराजांनी केलेलं. मी तर मग ही क्रांती आहे महाराज, ही क्रांती आहे, ही सोपी गोष्ट आहे. आणि अशा गोष्टी पॉझिटिव्ह समाजापुढं आल्या तर हे वातावरण निवळायला वेळ लागत नाही. किती मोठेपणा असावा या माणसाकडे, किती मोठेपणा असावा. आणि शिकवण ज्ञानोबा तुकोबारायांची आहे. त्यांनी जीवन जे जगलेलं आहे ना, ही मूर्ती आणून ठेवणं, सप्ताह अगोदर या स्थितीला चालू करणं, देहसुद्धा त्या स्थितीला ठेवणं, हे सगळं जर आपण रिवस मागे गेलात ना तर हे सगळं परमार्थिक जीवन आहे. परमार्थिक माणसाच्या हातूनच हे काम होत असतं, आयऱ्या गैऱ्याचं हे काम नाही आहे. अरे माझ्यासाठी दुसरा सप्ताहसुद्धा पोरायला करायची गरज पडली नाही पाहिजे. कारण संत कुणाला त्रास देण्यासाठी आलेलेच नसतात. त्यांचा त्रास या जगाला ते कधी देत नसतात. जगाचा त्रास कमी करण्यासाठी त्यांचं जीवन असतं. पण दादा हे एकट्या इंगळे परिवाराचेच नव्हते तर संप्रदायाचे होते. दादा संप्रदायाची संपत्ती होती महाराज. म्हणून संप्रदायाची संपत्ती सांप्रदायिक कामातच त्यांनी लावलेली आहे. ते आग्रह धरायचे, माझी तारीख पाहिजे असेल तर तुम्ही आश्रमात या. का? तुम्ही दिलेल्या पैशाचं मी काय केलं हे तुम्हाला दिसावं, हे दाखवणं होतं. आणि बरं माणसं घरी आणणं, तारखा घ्यायला आणणं सोपी गोष्ट आहे, पण ते काय साधं होतं. आलेल्या सगळ्या माणसाला जेवण होतं, आलेल्या सगळ्या माणसाचा सत्कार होता आणि मग त्यांना वाटं लावायचं. मी म्हणतो ही घरच्यांची किती कमाल आहे. दादा तर कुठं कीर्तनाला राहत असतील, पण घरी माणसांना सोपी गोष्ट आहे. हे 4 माणसात स्वयंपाक कर, परिवार किती चांगला लागतो महाराज, त्यासाठी सोपी गोष्ट आहे का? काही घरं इशाऱ्यानं चालतात बघा, काही घरं इशाऱ्यानं चालतात, इशाऱ्यानं. मी का घरी गेलो, त्यानं बायकोकडं असं केलं, काय अर्थ आहे याचा? 2 कप चहा कर. बरं आता इशारा कळून घेणार एक ना, येतं याला कळलं पाहिजे ना. यानं असं केलं की ते म्हणजे थोबाड नाही का हो, काय माणसा देखता बोट वगैरे करता, झाला देवारा त्याचा, काय फायदा आहे का त्याचा महाराज? लक्षात ठेवा, मला सांगायचं काय, ही अवघड गोष्ट आहे. इशाऱ्यानं चालणारी घरं कमी असतात. मी आज अजिबात विनोदाकडे वळलो नाही, कारण माझा भाव अंतःकरणाला वेगळा होता. मला सांगायचं एवढंच, मला दादाबद्दल बोलायचं होतं, त्यांच्यावर बोलायचं असल्यामुळं मी बाकीच्या गोष्टीला थोडी बगल दिलेली आहे. आणि पुन्हा नंतरचे कीर्तन आहेतच ना तुम्हाला, तेव्हा मी बोलणारच आहे. लक्षात ठेवा. मग पुन्हा एकदा दादांना चिरशांती लाभो असं मी म्हणणार नाही. भगवंतानं त्यांना जवळ घेतलेलंच आहे, भगवंतानं निश्चित त्यांना जवळ घेतलेलं आहे. फक्त भगवंताला विनंती करेल, आमच्या दादांना जर जन्माला नसेल घातलं तर पुन्हा एकदा आमच्या दादांना जन्माला घाल. आणि त्यांची एक संप्रदायाची सेवा, त्यांचे चाली, त्यांचे ते म्हणण्याची पद्धत, हे सगळं पॅटर्नच वेगळा होतं बरं का सगळं. हां, इंगळे महाराजांचं ते म्हणायचे, आपलं कीर्तन वाजवलं की मृदंगवाचार्य कोणाचंही कीर्तन वाजवू शकतो, ते असं म्हणायचे विनोदाने. इंगळे महाराज वाजवला, बरोबर आहे ना, की सगळे महाराजांना तुम्हाला वाजवायला अडचण, त्या पद्धतच वेगळी असायची बघा. लक्षात ठेवा. पण पुन्हा दादांचा पुनर्जन्म व्हावा आणि संप्रदायाची सेवा पुन्हा एकदा त्यांच्याकडून घडावी, एवढीच जाता जाता प्रार्थना करतो. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद.